हृदयविकाराचे भरपूर प्रमाण वाढले आहे. आपण जेव्हा सकाळी न्यूज चॅनल लावतो तेव्हाच आपल्याला अशा बऱ्याचशा न्यूज ऐकायला मिळतात की अमुक अमुक व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर काल परवापर्यंत एकदम तंदुरुस्त धष्टपुष्ट असलेले व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मरत आहेत. जे व्यक्ती शारीरिकदृष्ट्या देखील आपल्याला तंदुरुस्त दिसतात, धष्टपुष्ट दिसतात, परंतु अशा लोकांना देखील हृदयविकाराचा झटका येतो, आपण हे बघितलं आहेच. लेटेस्ट न्यूजमध्ये आपण बघितलं 2-3 महिन्या पहिले श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका येऊन गेला. तर असं का होतं? कशामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहेत किंवा हृदयविकार कशामुळे होऊ शकतात? तर वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे. तर हे जे कोलेस्ट्रॉल आहे ते कशामुळे वाढते? कोलेस्ट्रॉलची लेवल कशी चेक करावी? तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी घरगुती आणि आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कोलेस्ट्रॉल, चरबी हे आपण क्वचितच चेक करतो, परंतु ही जी चरबी आहे ती कधी चेक केली पाहिजे, त्याचं काय प्रमाण असलं पाहिजे, चरबी का वाढते, या सर्वांची माहिती देखील असणं गरजेचं आहे. चरबी वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे यामुळे फक्त हृदयविकारच होतो का, हृदयरोगच होतो का? तर नाही. जर चरबी वाढायचं प्रमाण सुरू झालं याचाच अर्थ आपल्याला हाय बीपी, हृदयविकार तर होईलच, पण मधुमेह यासारखे जे विकार आहेत ते जडण्याचे सुद्धा चान्सेस वाढलेले असतात. तर चरबी कुणाची नेमकी वाढते? ज्यांना खाण्यापिण्याच्या ज्यांचा चुकीच्या सवयी आहे, खाण्यामध्ये तेलकट तळलेले पदार्थ जास्त प्रमाण आहे, तसेच ज्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अव्यायाम म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाही, किंवा अशा लोकांमध्ये देखील कोलेस्ट्रॉल वाढलेले बघितले जाते ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, किंवा पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये चरबीचे प्रमाण बघितले जाते. तर हे जे कोलेस्ट्रॉल आहे ते 2 प्रकारचे असतात. तर आपल्या शरीरामध्ये LDL आणि HDL अशा 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. तर LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, जे आपल्या शरीराला अतिशय घातक आहे, आणि HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, जे आपल्या शरीरासाठी अतिशय चांगले आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपले कोलेस्ट्रॉलची लेवल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचं लिपिड आहे, म्हणजे चरबी आहे, जी आपल्या शरीराला तेवढीच आवश्यक देखील आहे. परंतु जेव्हा त्याचं प्रमाण जे आहे ते जास्त होतं तेव्हाच ते आपल्याला धोकादायक ठरू शकतं. जेव्हा ह्या कोलेस्ट्रॉलची लेवल अति प्रमाणात वाढते तेव्हा हे कोलेस्ट्रॉल धमनींच्या ठिकाणी, जे आपल्या आर्टरीज असतात त्या ठिकाणी साचायला सुरुवात होते. म्हणजेच त्या ठिकाणी कडक अशा धमन्या व्हायला सुरुवात होतात. त्यालाच ॲथेरोस्क्लेरोसिस असे म्हणतात. आणि ह्या ॲथेरोस्क्लेरोसिसमुळेच गंभीर समस्या उद्भवू शकतात. जसं की आपले जे हृदय आहे त्याला व्यवस्थित रक्तपुरवठा पोहोचत नाही, किंवा आपले जे पाय आहेत तर दोन्ही पाय, हात या ठिकाणी व्यवस्थितपणे रक्तपुरवठा पोहोचला जात नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना हातापायाला मुंग्या येणे यासारख्या समस्या बघितल्या जातात. त्यानंतर तिसरं म्हणजे आपले जे मेंदू आहे त्याला सुद्धा जर ॲथेरोस्क्लेरोसिस असेल तर मेंदूला व्यवस्थितपणे रक्तपुरवठा होत नाही. तर हे जे कोलेस्ट्रॉल असतं ते सगळ्यांच्या शरीरामध्ये तयार होत असतं आणि ते धमन्यांमार्फत पूर्ण आपल्या शरीरभर फिरत असतं. जर तुमच्या रक्तामध्ये हाय कोलेस्ट्रॉल असेल, कोलेस्ट्रॉलची जी लेवल आहे ती वाढलेली असेल, तर बरेच वर्षानुवर्ष ते आपल्याला समजत नाही. वर्षानुवर्ष आपण हाय कोलेस्ट्रॉल सोबत जगू शकतो, परंतु जेव्हा आपल्याला हातापायाला मुंग्या यायला लागतात, बीपी वाढलेला असतो, मधुमेहाचा सुरुवात झालेली असते, तर अशा वेळी कोलेस्ट्रॉलची लेवल चेक करणं महत्त्वाचं ठरतं. पुढे चालून जर कोलेस्ट्रॉलची लेवल अशाच प्रकारे वाढत राहिली, त्याचं रूपांतर ॲथेरोस्क्लेरोसिस आणि मग पुढे चालून हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यासारखे जे गंभीर आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर कोलेस्ट्रॉलची लेवल ही कधी चेक करावी आणि किती काळाने चेक करावी, कुणी चेक करावी? तर हे जे कोलेस्ट्रॉलची लेवल आहे त्यालाच लिपिड प्रोफाईल असं म्हणतात. तर ह्या लिपिड प्रोफाईल आपण कधी चेक करावं? साधारणतः 20 वर्षापर्यंत एक वेळा चेक करावं, आणि 20 ते 40 वर्षापर्यंत दर 5 वर्षांनी एक वेळा चेक करावं, आणि 40 वर्षाच्या नंतर
जवळपास 1 किंवा 2 वर्षाच्या अंतराने आपण आपली लिपिड प्रोफाईलची लेवल चेक करावी. जर त्यामध्ये जर काही शंका आल्या, जर वाढलेली लेवल असेल, तर अशा वेळी दर 6 महिन्यांनी ही जी लिपिड प्रोफाईलची टेस्ट आहे ती करावी. जर तुमच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री असेल, जसं की हाय बीपी असेल, हाय कोलेस्ट्रॉल असेल, किंवा कुणाला शुगर असेल, मधुमेह असेल किंवा हृदयविकार असेल, तर अशा वेळी आपण जी आपली लिपिड प्रोफाईलची जी टेस्ट आहे ती आपण दर वर्षाला चेक करणं तेवढंच आवश्यक ठरतं. तर ही जी लिपिड प्रोफाईलची टेस्ट आहे, तर यामध्ये एकूण कोलेस्ट्रॉल म्हणजे टोटल कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये किती आहे, आपल्या रक्तामध्ये एकूण चरबी किती आहे त्याचं प्रमाण सांगते. त्यानंतर दुसरी टेस्ट असते LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, त्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किती आहे. LDL ला बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं आणि ह्या वाढलेल्या LDL मुळेच हृदयविकार, हाय बीपी, हाय कोलेस्ट्रॉल आपण आहे असं समजतो. त्यानंतर HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, तर हे जे लिपोप्रोटीन आहे ते आपल्या शरीरासाठी गुड कोलेस्ट्रॉल समजलं जातं, कारण की ह्याचं काय काम असतं, जर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी तयार होत राहिली तर तिला बाहेर काढून टाकण्याचं काम हे HDL करत असतं. चौथा प्रकार म्हणजे ट्रायग्लिसराईड, तर हे जे ट्रायग्लिसराईड आहे ते जर आपल्या रक्तामध्ये वाढलेलं असेल तर त्यामुळे हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. जेव्हा आपण लिपिड प्रोफाइल टेस्ट करतो तेव्हा आपलं टोटल कोलेस्ट्रॉल हे 200च्या आतमध्ये, LDL कोलेस्ट्रॉल हे 100च्या आतमध्ये, तर HDL कोलेस्ट्रॉल हे 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावे तरच आपला हार्ट हे हेल्दी राहते. आणि जर तुमच्या टोटल कोलेस्ट्रॉलची लेवल ही 200 ते 240च्या दरम्यान असेल, LDL कोलेस्ट्रॉलची लेवल ही 100 ते 160च्या दरम्यान असेल आणि HDL कोलेस्ट्रॉलची लेवल पुरुषांमध्ये 40 ते 60 आणि महिलांमध्ये 50 ते 60च्या दरम्यान असेल तर तुम्हाला भविष्यात हार्ट डिसीज होण्याचे, हाय कोलेस्ट्रॉल होण्याचे तसेच हाय बीपी होण्याचे चान्सेस असू शकतात. जर तुमचे टोटल कोलेस्ट्रॉल 240 पेक्षा वर असेल, LDL कोलेस्ट्रॉल हे 160 पेक्षा वर असेल आणि मात्र HDL कोलेस्ट्रॉल जे आपल्या हार्टसाठी अतिशय उपयुक्त असतात ते जर पुरुषांमध्ये 40 पेक्षा कमी असेल आणि स्त्रियांमध्ये 50 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये हार्ट डिसीज, हाय कोलेस्ट्रॉल, हाय बीपी होण्याचे चान्सेस हे वाढतात. आजकाल बाहेरचे जंक फूड खाल्ल्यामुळे लहान मुलांना देखील हार्ट अटॅक आलेले आपण बघतो. तर लहान मुलांमध्ये एकूण कोलेस्ट्रॉल हे 170च्या खाली असावे, ट्रायग्लिसराईड 150च्या खाली असावी, LDL कोलेस्ट्रॉल 110च्या खाली असावे, तर HDL कोलेस्ट्रॉल हे 45च्या वर असावे. वय वर्ष 20 पेक्षा मोठ्या पुरुषांमध्ये टोटल कोलेस्ट्रॉल हे 125 ते 200च्या दरम्यान असावे, ट्रायग्लिसराईड 150च्या खालीच असावे, LDL कोलेस्ट्रॉल हे 100च्या खाली असावे, तर HDL कोलेस्ट्रॉल हे 40 किंवा त्याच्यापेक्षा वर असावे. वय वर्ष 20 पेक्षा वरील स्त्रियांमध्ये टोटल कोलेस्ट्रॉल हे 125 ते 200च्या दरम्यान, ट्रायग्लिसराईड हे 150च्या खाली, तर LDL कोलेस्ट्रॉल हे 100च्या खाली आणि HDL कोलेस्ट्रॉल हे 50 किंवा त्यापेक्षा जास्त असावे. वाढत्या वयानुसार कोलेस्ट्रॉलची लेवल चेक करण्याची फ्रिक्वेन्सी देखील वाढते. तसेच जर तुम्हाला काही कौटुंबिक इतिहास असेल, तुमच्या आईवडिलांना किंवा भावाला, बहिणीला हार्ट अटॅकची हिस्ट्री, हाय कोलेस्ट्रॉलची हिस्ट्री, हाय बीपीची हिस्ट्री किंवा डायबिटीसची हिस्ट्री असेल तरीसुद्धा तुम्हाला तेवढ्या फ्रिक्वेन्सीने कोलेस्ट्रॉलची लेवल चेक करावी लागते. 20 वर्षाच्या आतील मुलामुलींनी किमान 1 वेळा तरी कोलेस्ट्रॉलची लेवल चेक करावी. त्यानंतर वयोगट 20 ते 44 अशा लोकांनी दर 5 वर्षांनी कोलेस्ट्रॉलची लेवल चेक करावी. वयोगट 45 ते 65 अशा लोकांनी दर 1 ते 2 वर्षांनी कोलेस्ट्रॉलची लेवल चेक करावी. वयोगट 55 ते 65 या गटातील लोकांनी दर 1 ते 2 वर्षांनी
कोलेस्ट्रॉलची लेवल चेक करावी. आता आपण बघूयात की हे जे कोलेस्ट्रॉल आहे त्याचे आयुर्वेदिक दृष्ट्या काय विवरण केले जाऊ शकते. तर आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात आणि 7 धातू असतात. त्यापैकी जर कफदोष वाढायला सुरुवात झाली, म्हणजे भूक नसताना जेवण करणं, अग्निमांद्य असताना जेवण करणं, आळस करणं, कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करणं, अशी बरीचशी जी कफ वाढण्याची कारणं आहेत जी मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये शेअर केली आहेत, त्या सर्व कारणांमुळे जर आपल्या शरीरातील कफदोष वाढला तर त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता ही जास्त बघितली जाते. त्यानंतर मांसवृद्धी, मांस धातूची वृद्धी झाल्यामुळे सुद्धा हाय कोलेस्ट्रॉल होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर मांस आणि मेदवृद्धी, तर यामध्ये पोटाची चरबी वाढणं, मांड्यावरचे जे चरबी असतात त्या वाढणं, जर अशी लक्षणं दिसायला लागली तर आपलं कोलेस्ट्रॉलची लेवल चेक करणं आवश्यक आहे. आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढू नये तर आपण यासाठी घरगुती काय उपाय करू शकतो. तर जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर तुम्ही खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे गरजेचं आहे. तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेवल वाढू नये किंवा जर लेवल वाढलेली असेल तर ती नियंत्रणात कशी आणावी, तर यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो. तर सर्वात प्रथम म्हणजे दिनचर्येचं पालन करणं, ऋतुचर्येचं पालन करणं आवश्यक आहे. जर आपण दिनचर्येचं पालन केलं, रोज सकाळी उठून अभ्यंग वगैरे करून व्यायाम वगैरे करणं फार गरजेचं आहे. बरेच जण आजकाल सेडेंटरी लाईफस्टाईल असल्यामुळे व्यायाम बऱ्याच जणांच्या आयुष्यातून अगदी वर्ज्य झाल्यासारखं आहे, किंवा बरेच जण आपल्या सवडीनुसार व्यायाम करतात, परंतु व्यायाम हा सकाळी करण्याचीच गोष्ट आहे. त्यानंतर आजकाल खाण्यापिण्याची ज्या सवयी आहेत त्या प्रचंड बदललेल्या आहेत. बाहेरचं खाणं आहे, जंक फूड, मैद्याचे पदार्थ, तळलेले वडापाव, समोसा यासारखे जंक फूड्स खाणं, या सर्वांमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची चान्सेस, ट्रायग्लिसराईड वाढण्याची चान्सेस जास्त असतात. जास्त प्रमाणात जर तुम्ही मिठाई खात असाल तर ट्रायग्लिसराईड नक्कीच वाढते. तर आपण आता पाहूयात की हे सर्व आपण नियंत्रणात कसं आणावं. तर सर्वात पहिले आहारामध्ये बदल करणं. तर आहारामध्ये ज्वारी बाजरीच्या भाकरीचा समावेश करणं, त्यानंतर फळभाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा. तळलेले पदार्थ खाणे टाळावे. दुधाचे ज्या मिठाई बनवलेल्या असतात मिठाई खाणे सहसा टाळावे. पांढऱ्या रंगाचे सर्व पदार्थ खाणे टाळावे, जसं की मैदा, मीठ, दुधापासून बनवलेल्या मिठाई, पनीर, चीज यासारख्या गोष्टी खाणं टाळावं. धूम्रपान आणि मद्यपान केल्याने देखील कोलेस्ट्रॉलची लेवल वाढण्याचे चान्सेस असतात, म्हणून कुठल्याही प्रकारचे व्यसन बाळगू नये. जर तुमचं वजन अतिप्रमाणात वाढलं असेल, पोटावर चरबी वाढली असेल तर वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्ही करडईची जी भाजी असते, करडईच्या या पानांची भाजी बनवून खावी. तर ही भाजी ज्यांची कफ प्रकृती आहे, वात प्रकृती आहे अशा लोकांनीच खावी, कारण की हिचं जे वीर्य आहे ते उष्ण आहे, ती गरम पडू शकते, म्हणून पित्त प्रकृतीच्या लोकांनी करडईचे सेवन सहसा टाळावे. तर करडईमुळे जर तुम्ही 1 आठवडा करडईची भाजी खाल्ली तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नक्कीच लेवलमध्ये येईल. जवसाचा समावेश देखील आपल्या आहारात करावा. जवसाची चटणी किंवा कुठल्याही मार्गाने जवसाचे सेवन करावं. जवसाचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉलची लेवल 1 आठवड्यामध्ये जवळपास 6 ते 11% कमी व्हायला मदत होते. त्यानंतर लसणाचा समावेश आपल्या जेवणामध्ये असावा, किंवा 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या मोहरीच्या तेलावर थोड्याशा भाजून घेऊन परतून घेऊन त्या खाव्यात. परंतु ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी लसणाचा अतिवापर करणे टाळावे. फिश ऑइलमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे आपले हाय कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करायला मदत करतात. त्यामुळे याचे सेवन तुम्ही करू शकता, परंतु पुन्हा एकदा पित्त प्रकृतीच्या लोकांनी काळजीपूर्वकच याचे सेवन करावे. आयुर्वेदिक औषधांमध्ये चंद्रप्रभा वटी, आरोग्यवर्धिनी वटी, कांचनार गुगुळ, सिंहनाथ गुगुळ, गोक्षुरादी गुगुळ यासारख्या औषधांचा वापर केला जातो. आपला कोठा रोजच्या रोज साफ झाला पाहिजे, आपलं पचन व्यवस्थित राहिलं पाहिजे, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुमचा कोठा रोजच्या रोज साफ होत नसेल, रोजच्या रोज शौचास होत नसेल तर त्याकडे आधी लक्ष द्यावं. जर शौचास साफ होत नसेल किंवा होतच नसेल तर अशा वेळी रात्री झोपायच्या आधी गंधर्व हरितकी चूर्ण
5 ग्रॅम कोमट पाण्यामध्ये घ्यावं. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहावं किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचा समावेश करावा. तर यामध्ये वॉकिंग म्हणजे रेग्युलर चालणं असावं किंवा घरच्या घरी करणार असाल तर सूर्यनमस्कार कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 25 सूर्यनमस्कार तुम्ही रोजच्या रोज घातले पाहिजे. बरेच जण रात्रीच्या जेवल्यानंतर वॉकिंग करतात, परंतु ते सुद्धा चुकीचं आहे. तर रात्रीच्या जेवल्यानंतर शतपावली म्हणजे 100 पावलेच फक्त चालावे, त्यापेक्षा अधिक चालू नये. त्याऐवजी तुम्ही वज्रासन करावे. तर वज्रासनामुळे आपला जो रक्त पुरवठा आहे तर तो सगळा रक्त पुरवठा आपल्या पोटाच्या दिशेने जातो आणि आपलं जे जेवण आपण जे जेवण केलेलं असतं त्याचं पचन व्यवस्थित होतं. जर आपण घेतलेला आहार जर व्यवस्थित पचला तर त्यापासून चांगला रसधातू, त्यानंतर चांगला रक्तधातू, मांसधातू, मेदधातू म्हणजे चरबी चांगल्या प्रकारे बनते. जर आपल्या मेटाबॉलिझम मध्येच काही गडबड झाली असेल तर चरबी तयार व्हायला सुरुवात होते आणि ही जी वाढलेली चरबी आहे ती आपल्या आर्टरीज मध्ये पोटाच्या ठिकाणी जमायला सुरुवात होते. तेव्हा हेल्दी का हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.